ओके, सुरू करू. हो. हरिओम. मूळ चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडस 2 मिनिटं मनाला अंतर्मुख करण्यासाठी आपण काही श्लोकांचा आधार घेणार आहोत आणि त्यानंतर आजच्या आपल्या चिंतनाला सुरुवात होईल. सर्वांनी ध्यानाच्या पोस्चरमध्ये बसा. जे खुर्चीवर बसले त्यांनी पायाच्या टाचा देऊन बसणं आवश्यक आहे. खुर्चीची पाठ आपली पाठ याच्यामध्ये अंतर असणं गरजेचं आहे. हाताचे तळवे मांडीवरती किंवा गुडघ्यावरती उताने ठेवा. यं ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः स्तुवन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. गुरुरादिरनादीश गुरुः परमदैवतं गुरोः परतरं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. धर्माचाकरिता अमास जगती रामानि धाडियले ऐसे जाणूनि राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढतिया नम्रत्वतेने असे इच्छा हो जसी मानसी करीतसे हा देह तुझा असे. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. हरी ओम. आपल्या दोन्ही हाताचं घर्षण करा आणि ऊर्जा आपल्या परत चेहऱ्यावरती सामावून द्या. सर्व अध्यात्म मार्गावरती मार्गक्रमणा करणाऱ्या साधकांसाठी आपण गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला चिंतनाला आरंभ करतो आहोत. आपल्या सगळ्यांचं अहोभाग्य आहे की अशा प्रकारचा योग हा सर्वांना लाभदायक, सर्वांचं मंगल करणारं, सर्वांचं कल्याण करणारा असा हा योग आहे की ज्या दिवशी आपलं जे आराध्य आहे त्या आराध्याला समर्पित करण्यासाठी, शरणागत होण्यासाठी ही गुरुपौर्णिमा हा एक वर्षातला ही पौर्णिमा आहे ना, ही अलभ्य लाभ करून देणारी आहे. वेदाचं एक सूत्र आहे, नास्ति तत्वम गुरो परम. गुरु तत्वाच्या पलीकडे आणखीन कुठलंही तत्व नाही, या व्यतिरिक्त अन्य कुठलंही तत्व नाही, असं एक वेदाचं सूत्र आहे. शास्त्रामध्ये गुरुला सर्वश्रेष्ठ मानलेलं आहे. काही चिंतनामध्ये गुरुला परमात्म्यापेक्षाही वरचं स्थान दिलेलं आहे. एका चिंतनामध्ये गुरु आणि ब्रह्म जे आपलं आराध्य आहे ते दोन्ही सम आहे असंही निवेदन केलं गेलं. विविध प्रकारची निवेदनं केली गेली, पण शिष्यासाठी गुरु हे परमतत्व आहे. आणि जेव्हा जेव्हा परम शब्द हा
प्रिफिक्स मध्ये आधी लावला जातो, तेव्हा त्याच्या पल्ल्याड किंवा अल्ल्याड काही नाही, ते एकमेवाद्वितीय आहे. आणि ते जर का आपल्याला तत्व होऊन जायचं असेल तर त्यासाठी गुरुची नितांत गरज आहे. पर्याय नाहीये, ध्यानात ठेवा. गुरुला परब्रह्म असंही म्हटलेलं आहे आणि गुरु तत्व परब्रह्माच्याही पलीकडे आहे असंही समजलं गेलं. अशा गुरुची एखाद्या स्नातकाला किंवा शिष्याला, जो कोणी विद्यार्थी आहे, त्याला जेव्हा ते गुरु तत्व प्राप्त होतं त्यावेळेस त्याचा आत्मोद्धार होतो. आणि आत्मोद्धार स्नातकाला करून घ्यायचा असेल तर त्यासाठी त्याला 3 गोष्टींपासून स्वतःला वंचित ठेवणं आवश्यक आहे. कारण ह्या 3 वस्तू आहेत ना, जीवात्म्याला जे काही व्याधी किंवा रोग म्हणून संबोधलं गेलेलं आहे त्याचं मूळ कारण आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे ईर्ष्या, दुसरी गोष्ट आहे निंदा आणि तिसरी गोष्ट आहे द्वेष. रोगाचं मूळ कारण आहे ईर्ष्या, निंदा आणि द्वेष. मग शारीरिक रोग असो किंवा मानसिक असो. आता ह्या 3 पासून जर का आपल्याला वंचित ठेवायचं असेल, मुक्त व्हायचं असेल तर गुरु आवश्यक आहे. ज्याला गुरु ही संज्ञा जरा रुचत नाही त्याने टीचर म्हणून, पण अध्यात्मामध्ये गुरु हे संबोधलेलं आहे. नाही एखाद्याला रुची आली तर त्यांनी शिक्षक म्हणून समजावं, मार्गदर्शक म्हणून समजावं, पण अध्यात्मामध्ये जी प्रणाली आहे त्याला गुरु हे नाव दिलंय. आणि त्या गुरुमध्ये पण प्रकार आहेत, ध्यानात ठेवा. जेव्हा आपण चिंतन करू आपल्या अभ्यासक्रमामध्ये त्यावेळेस आपण ह्याच्यावरती विस्तारपूर्वक चिंतन करणार आहोत. आज आपल्याला थोडी वेळेची मर्यादा आहे. गुरु जेव्हा प्राप्त होतो ना तेव्हा ही ईर्ष्या, निंदा आणि द्वेष शारीरिक आणि मानसिक व्याधींपासून आपल्याला सहजपणे मुक्त करते. व्यवहारामध्ये या महारोगापासून मुक्त व्हायचा असेल, व्याधींपासून मुक्त व्हायचा असेल, कुठल्या व्याधी? ईर्ष्या, निंदा आणि द्वेष. त्यासाठी कुठल्याही आधुनिक वैद्यक शास्त्रामध्ये कुठलंही मेडिसिन नाहीये. अध्यात्मामध्ये एक मेडिसिन आहे आणि त्याला गुरु वैद्य म्हणून समजलेलं आहे. गुरुला वैद्य म्हटलंय का? कारण तो सर्व व्याधींचं निवारण आहे. शारीरिक, मानसिक ज्या ज्या काही समस्या आहेत ना, ज्या ज्या काही व्याधी म्हणून आहेत, डिसीज म्हणून आहेत, अज्ञात पण आहेत, त्यांचं निवारण करण्यासाठी गुरुला वैद्य समजले. आणि असा गुरु जर का आपल्याला लाभला तर शक्यता आहे, संभावना आहे, आत्मोद्धार निश्चित आहे. त्यासाठी गुरु हा जो शब्द आहे ना त्याच्यावरती आपल्याला थोडं विचार करणं गरजेचं आहे. आता एक तर आपल्याला गुरुचा अर्थ माहिती आहे व्याकरणामध्ये. गु म्हणजे प्रकाश, की गु माने अंधेरा आणि र माने प्रकाश. जो अज्ञानरूपी अंधकाराचं निवारण ज्ञानरूपी प्रकाशाने करतो तो गुरु आहे. ते आपल्याला सर्वांना परिचित आहे. गुरुस्तोत्रामध्ये ह्याच्याविषयी विचार आलेला आहे. आणि रामचरित मानसमध्ये गुरु ह्या शब्दाची व्याख्या केली ना ती जरा वेगळी आहे. जरा ध्यान से सुनो. गुरु शब्द कैसे बना? व्याकरण के आधार पर 4 अक्षर है, ग, उ, र आणि उ. इथे ग ह्या शब्दाचा अर्थ आहे गभीरम. ध्यान से सुनो. गभीरम कौन है? जो गंभीर से मुक्त है वो गभीरम. ये उपनिषद की भाषा है. हाँ, हमारे बस में नहीं आएगी, उसके लिए स्वाध्याय करना पड़ेगा. हा गभीरम शब्द आहे ना, हा आपल्या स्तोत्र पुष्पांजलीमध्ये जे तपोवन षटक आहे ना त्याच्यामध्ये आलेला आहे.
ज्यांनी श्रवण केलेलं आहे, ज्यांनी थोडं पाठांतर केलेलं आहे, ज्यांची स्मृती प्रगाढ आहे, त्यांना आठवेल बरोबर. गुह्यम गभीरम गगनोपमम्यम पश्यन्ति निर्धूतमलायतीन्द्रः श्री सौम्य काशीश महेश्वराय तस्मै नमस्वामि तपोवनाय तस्मै नमस्वामि तपोवनाय. तिथे गंभीरम शब्द आलेला आहे. गंभीर नाही, गभीरम. दूसरा अक्षर उ माने उदार. गुरु इतना उदार होता है, बहुत उदार होता है, हद से बाहर. ये साधारण आदमी के बस की बात नहीं है कि जी उदारता विश्वव्यापी बनवते. विश्वव्यापी. गभीरम व्यापकता, उदारता. उदार चरिता नाम तो वसुधैव कुटुंबकम. तीसरा अक्षर र. र माने रहस्य. हे गूढ जर का मला उकल करायची असेल, रहस्य जाणायचं असेल, आपल्या ध्यानाच्या बोधवचनामध्ये पहिलाच हे प्रस्तावनेमध्येच हा शब्द, आता मी माझ्या अस्तित्वाचे रहस्य शिकत आहे. हे टॉप सिक्रेट आहे की वेदांचा अभ्यास केल्यानंतर, ब्रह्मसूत्र पण अभ्यास केल्यानंतर खुद पढ़ा और दूसरों को भी पढ़ाया, लेकिन ये रहस्य मालूम नहीं हुआ. सोच के परे है. गुरु आधार असेल ना तर हे सहज होईल. रहस्य म्हणजे अस्तित्वाचं रहस्य काय. आपण आपल्या प्राथमिक वर्गामध्ये आपण बरीच काही प्रश्नावली देतो चिंतनाला. तर र माने रहस्य. और चौथा अक्षर उ माने उद्घाटन करना. जो रहस्य गुप्त है उसको जाहिर करना, उसे गुरु कहा है. कौन गुरु? जो बहुत उदारता से, बहुत गहराई से अपने खुद का, आत्मा का रहस्य अगर जरूरत पड़े तो उद्घाटन करता है, वो गुरु है. ऐसा कौन है? बाहर नहीं, अंदर है, हमें पता ही नहीं. हाँ, भगवद्गीतेमध्ये विचार आलेला आहे. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो. तो सर्वांमध्ये भगवंत आपला ऍड्रेस देतोय, त्याचा निवास कुठे आहे. आणि त्याला जाणायचं असेल तर मला त्याच्यासारखं होता आलं पाहिजे. वेदैश्च सर्वै अहमेव वेद्यः. हे वेदांनाही कळलं नाही. ते वेदाच्या पर आहे, ते बुद्धीच्या पर आहे. आणि ते पर आहे त्याला जर का मला जाणायचं असेल तर गुरुचा संग हे केवळ गुरु करू शकतो. ध्यानात ठेवा, दुसरा नाही. आणि इथे जी गुरुची संकल्पना, गुरु हा शब्द आहे ना, तो सद्गुरूच्या अनुषंगाने लावलेला आहे. पण गुरुमध्ये अनेक प्रकार आहेत. आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये चिंतन करतो आणि त्या सगळ्यामध्ये जे जे अन्य गुरु आहेत ना, 6 गुरु आहेत, आपण पुढे विचार करतो. त्या सर्व गुरूंच्या मध्ये सद्गुरु सर्वात श्रेष्ठ आहे. त्याला पर्याय नाहीये. अगर जरूरत पड़े तो ये जो रहस्य है उसका जो उद्घाटन करे वो गुरु है. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने, उदार अंतःकरणाने गुरु आपलं जे रहस्य आहे ना ते न विचारता तो त्याचं उद्घाटन करतोय. प्रश्न विचारण्याची गरज नाही. साधकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो आणि गुरु तो प्रश्न जाणतो मौनामध्ये आणि त्याचं उद्घाटन करतो.
आकाशवाणीमध्ये, नभोवाणीमध्ये गुरुवाणी सर्वात श्रेष्ठ है। तर ऐसा गुरु जो रहस्य का उद्घाटन करता है वो गुरु। अगर वो गुरु को हमें जानना है तो ईर्ष्या, निंदा, द्वेष मुक्त होना जरूरी है। गुरु कृपा होगी ना तो यह संभव है। गुरु मिल गया तो हर एक शिष्य दोष मुक्त निर्दोष हो जाएगा। शब्दों को पकड़ना, दोष मुक्त निर्दोष। अगर कोई निर्दोष हो गया तो उसमें कोई ना कोई दोष रहेगा। यह खास निवेदन किया है, अगर गुरु मिल गया तो दोष मुक्त निर्दोष हो जाएगा। वो अन्य कोई नहीं है, उसे ब्रह्म कहा है। बृहदारण्यक उपनिषद में उसे ब्रह्म कहा है। ब्रह्म की व्याख्या की है, जो हमें सुनते आए उनको पता है। हाँ, बृहदत्वात् ब्रह्म इति ब्रह्म, अशी ब्रह्माची व्याख्या आहे। आणि दुसरी ब्रह्माची व्याख्या आहे निर्दोषम ही समम ब्रह्म। जो निर्दोष झाला तो दुसरा कुठं, तो जीव असला ना तरी तो ब्रह्म आहे। आद्य शंकराचार्यांचं स्पष्ट निवेदन आहे। हाँ, तो जीव ब्रह्म है। अगर गुरु मिल गया, द्वेष मुक्त निर्दोषता। अगर गुरु मिल गया तो दुख सुख में बदल जा, परिवर्तित हो जाएगा। उसे दुख भी सुख लगेगा। आम आदमी को सुख भी दुख लगता है ना। अगर सुख की मात्रा बढ़ गई तो सुख का परिवर्तन दुख में होता है। सम्यक रहा तो ठीक है, लेकिन मात्रा बढ़ गई, अनुभव बारंबार आ गया, वही सुख दुख का कारण होता है। इसीलिए एक सूत्र बनाया गया, सुखस्यानंतरम दुखम, दुःखस्यानंतरम सुखम। ये मालिका चालू है। लेकिन गुरु मिल गया तो सब दुख सुख में परिवर्तित होगा। बहुत सोचना पड़ेगा। अगर गुरु मिल गया तो ध्यान रखना, हमारे जन्म जन्म का जो दारिद्र्य है ना वो मिट जाएगा। दारिद्र्य, उसके ऊपर बहुत सोचना पड़ेगा। आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये म्हणतो मी श्रीमंत आहे, दरिद्री वेगळा, दारिद्र्य वेगळं। सावधान। गुरु निवेदन करते आणि त्या निवेदनामध्ये रहस्य आहे, ते रहस्य मला उलगडायचं आहे, म्हणून गुरुपौर्णिमा उत्सव आहे। हे साधारण स्नातकाला आकलन होणं असंभव आहे। तो गुरु मिल गया, दोष मुक्त निर्दोषता, हर एक दुख का परिवर्तन सुख में, और जन्म जन्म का जो अपना दारिद्र्य है वो दारिद्र्य नष्ट हो जाए, खत्म हो जाएगा। तब क्या होगा? तब प्रसाद मिलेगा। तो इथे तर काय ऐकून येते। आपण थोडं उशिरा चालू केलं ना, एक 5 मिनिटं ध्यानात ठेवा, थोडं पेशन्स ठेवा। हे आपल्यासाठी आहे। तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही आमचा वेळ देतोय। असो, तर दारिद्र्य मुक्त, द्वेष मुक्त, दुःख मुक्त व्हायचं असेल तर जो शिष्य आहे, जो अनुयायी आहे, जो आश्रित आहे, त्याला 3 गोष्टी करणं आवश्यक आहे भागवत संप्रदायामध्ये। पहिली गोष्ट आहे ते म्हणजे पूजा, दुसरी गोष्ट आहे ते आहे मंत्र, आणि तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे गुरुकृपा।
आता पूजा करायची असेल तर शिष्यासाठी साधन आहे गुरुपद, दुसरं साधन नाही. गुरुपद की पूजा शिष्य को बलवान बनाती है. गुरुपद बलवान का प्रमाण है. शायद शरीर कमजोर होगा लेकिन गुरुपद कभी कमजोर नहीं होगा, वो बढ़ता ही जाएगा. आत्मोद्धार के लिए, दुख मुक्त होने के लिए गुरु हमें मंत्र देता है. और मंत्र माने विचार, मंत्र माने विवेक. हम जो मंत्र का अर्थ जानते हैं ना, वो कुछ ऐसा मंत्र, दीक्षा मंत्र दिया, ठीक है, वो भी रट्टे हैं लेकिन परिणाम नहीं मिलता. गुरु वाक्य ही गुरु का मंत्र है. गुरु का हर वचन गुरु मंत्र है, ध्यान रखना. वो जो भी बोलेगा ना वो मंत्र हो जाएगा, कुछ भी बोले. गुरु डांटे भी, गुरु क्रोध भी करे, शिष्य को बोध हो जाएगा. उसका हर वचन बोध के लिए. सावधान. और तीसरा, गुरु कृपा. गुरु कृपा होगी ना तो एक प्रसाद मिलेगा, मोक्ष. और मोक्ष के लिए गुरु की अनहत कृपा होनी चाहिए. अनहत, तैल धारा व्रत, ये वेद की परिभाषा है. तैल धारा कभी खंडित नहीं होती. अनहत गुरु कृपा होगी ना तो मोक्ष मिल जाए. अभी इसी वक्त, यही पल, हम जो प्रसाद, हम हमारे मन में जो प्रसाद का अर्थ है ना, वो खाने की चीज है. वो होगा, प्रसाद होगा लेकिन उसके कोई लाभ नहीं होगा. प्रसाद का एक अर्थ है भागवत में, ध्यान से सुनो. प्र माने प्रभु, सा माने साक्षात्कार, और द माने दर्शन. गुरु हमें परमात्मा का दर्शन कराता है, वो गुरु है. ऐसा कौन है? साक्षात. उसको निज दर्शन का है, निज दर्शन. ये गुरु का प्रसाद अगर पाना है तो वेद मार्ग के ऊपर जिसको चलना है उसको त्रिसूत्री, प्रस्थानत्रयी है. त्रिसूत्री जो साधारण, जो स्नातक है ना, विद्यार्थी है ना, उसको भी सहज मार्गक्रमणा वो करेगा. सहज, कोई बल नहीं लगाना पड़ेगा, ताकत नहीं लगानी पड़ेगी. प्रस्थानत्रयी. अगर ये प्रसाद पाना, कौन सा प्रसाद? प्रभु का साक्षात दर्शन. तो प्रस्थानत्रयी मध्ये पहिलं सूत्र आहे, गुरु का सिमरण करो. सिमरण माने स्मरण, पल पल, पग पग, मोमेंट टू मोमेंट, श्वासागणित कौन करता है? जरा अपने अंदर परखो, ये शुभ दिन है. हाँ, ये स्वाध्याय है अपना. गुरु का नित्य स्मरण हो, सिमरण. दूसरा सूत्र है प्रस्थानत्रयी में, गुरु का गान करो. गुरु के बारे में दूसरों को बताओ. जो सच्चा गुरु है ना, सदगुरु है ना, उसके बारे में बताओ. हम नहीं बताते, हम मौन धारण करते. हाँ, ये अवसर है, ये घड़ी न जाए बीत, गुरु का गान करो. और गुरु का गान करना म्हणजे गुरु ने जो वचन हमें दिया, गुरु ने जो प्रवचन हमें दे दिया ना, उसका गुणगान, उसका प्रचार और प्रसार. सावधान. प्रस्थानत्रयी में तीसरा
सूत्र है, गुरु का श्रवण करो। ये सबको नहीं जमता है श्रवण, बार बार बारंबार। जो बार बार गुरु का श्रवण करेगा ना, उसको गुरु केवल प्रसाद नहीं देगा, उसको महाप्रसाद मिलेगा। और महाप्रसाद के बारे में अपनी जो मानसिकता है वो अलग है। गुरु का महाप्रसाद सबसे ऊपर है। वो कंजूसी नहीं है, कृपण नहीं है, वो सबको दे देता है। हाँ? वो विश्वगुरु है, सदगुरु विश्वगुरु है, जगत गुरु है। तो ये प्रस्थानत्रयी है, गुरु का सिमरन, गुरु का गान और गुरु का श्रवण। हम तीनों नहीं करते, निमित्त मात्र करते हैं। कल के दिन करेंगे, परसों भूल जाएंगे। ये प्रस्थान त्रयी का प्रसाद क्या है? महाप्रसाद। अगर साधारण शब्द में कहना है तो ये प्रस्थान त्रयी का, अगर ये गुरु की अकारण कृपा होगी ना, तो श्रवण बार बार होएगा। ये सिमरन करना, गाना, बार बार श्रवण करना किसी किसी को बहुत अच्छा नहीं लगता है। क्यों बार बार सुनने का? हमें पता है वो क्या बोलने वाले आगे। वो जो भी बोलेगा ना, हाँ, उसका हर वचन एक तू ही ओंकार। वो जो भी बोलेगा वो सत्य का प्रमाण होएगा, सत्य प्रस्थापित होएगा। सिमरन करने के बाद, स्मरण करने के बाद सत्य प्रकट होता है। सावधान, ये अपना तृतीय वर्ग में हम त्रिसूत्री नहीं बनाई है। जिसने हमने सुना है वो याद करेंगे, पता नहीं, लेकिन उसके ऊपर विवेचन नहीं हुआ। ये तृतीय वर्ग की प्रस्थान त्रयी है, त्रिकोण है। पहला है सत्य, सिमरन से सत्य मिलेगा, सिमरन की संतान सत्य है। हाँ, दूसरा, गाने से प्रेम मिलेगा। जो गाएगा ना वो प्रेम करेगा ही, और वो पकड़ा जाएगा। जो गाना गाएगा वो पकड़ा जाएगा ना, वो उद्घाटन करेगा अपने गुरु का। ये दूसरा सूत्र है, सत्य प्रेम। और जो श्रवण करेगा ना, उसके ऊपर अकारण कृपा होगी ना, तो करुणा की वर्षा होगी। श्रवण का परिणाम है करुणा, श्रवण की संतान है करुणा, अकारण है। महाप्रसाद तो मन शांति है, लेकिन ये मन शांति टिकनी होगी, बारंबार उसकी अनुभूति होनी चाहिए। तो ये हमें करना पड़ेगा, एक दिन के लिए नहीं। हाँ, 3 प्रकार की प्रतीति है, 3 प्रकार के, सोचेंगे फिर कभी, लेकिन अभी हम निर्देश करते हैं। पहली प्रतीति है शास्त्र प्रतीति, दूसरी है गुरु प्रतीति, और तीसरी है जो अद्भुत है वो आत्म प्रतीति। शास्त्र प्रतीति और आत्म प्रतीति जो दोनों देगा ना, वो गुरु है। गुरु बीच में है, गुरु मध्य में है। हाँ, तो सब सुनने के बाद
जो जिज्ञासु है उसको जरा लगता है हमें प्रतीति होना चाहिए, आत्मदर्शन होना चाहिए, आत्म प्रतीति होनी चाहिए। तो उसके लिए तो एक ही उपाय है, वो योग है ध्यान योग। प्रत्यक्ष गुरु के सामने 3 प्रकार के दर्शन हैं। अभी ज्यादा समय नहीं है, बहुत उभर रहा है। एक प्रत्यक्ष दर्शन है, दूसरा परोक्ष दर्शन है, और तीसरा अपरोक्ष दर्शन है। ये शंकराचार्य की विचारधारा है। हाँ, अगर ये दर्शन हमें करना है, सेल्फ रियलाइज, आत्मदर्शन, आत्म प्रतीति, आत्म प्राप्ति, तो एक ही योग है, वो है ध्यान योग। और शिष्य है ना बहुत आतुर हो गया गुरु को सुनने के बाद, और शिष्य अपना भाव प्रकट करता है एक बंदगी में। हमने ये भजन बोला है, आपको भी 2 लाइन सुनाऊंगा, भाव से सुनो। ही त्याच्यामध्ये आत्मप्रतीति ही निश्चित है, और उसका कारण है गुरु। हृदय मंदिरी तुआ बैसुनी, हृदय मंदिरी तुआ बैसुनी, ध्यान योग मज द्यावा देवा, ध्यान योग मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा, सहवास तुझाची घडावा देवा, सहवास तुझाची घडावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा। ध्यान योगामध्ये हा जो प्रसाद आहे ना, तो मनशांती आणि ही चिरंजीव है, चिरायु है। उसके लिए बहुत गहराई से सोचना पड़ेगा। ये सत्य प्रेम करुणा के 4 उपांग है। हाँ, सत्य के 4 उपांग, प्रेम के 4 उपांग, और करुणा के 4 उपांग। लेकिन हमारे पास समय नहीं, समय की पाबंदी है ना, तो वाणी को विराम देना यही उचित होगा, यही मोड़ पे। आपने जो भी कुछ सुना, वो सुनने के बाद अगर आप आचरण में लाते हैं तो गुरु का तो भरोसा बढ़ेगा शिष्य के ऊपर। देखो, श्रद्धा और विश्वास उसके पर भरोसा है। हम क्या ये भरोसा शब्द है ना, ये समानार्थी यूज करते नहीं है। भरोसा, श्रद्धा, निष्ठा, विश्वास, अगर कहा जाए, कहने में कुछ हिचकिच नहीं होते, वो भक्ति के भी पर है। एक भरोसे की व्याख्या 1 मिनिटामध्ये वाणीला विराम देणार है आपको सोचने के लिए। भरोसा माने क्या? अनकंडीशनल फेथ, पहला सूत्र। दूसरा, भरोसा माने क्या? अनकंडीशनल ट्रस्ट। हे स्पिरिच्युअल ट्रस्ट, आध्यात्मिक ट्रस्ट बरेच आहेत ना, हे ट्रस्ट वेगळं आहे। भरोसा माने क्या? अनकंडीशनल सरेंडरनेस। ये तीनों जहां होते हैं ना, वो भरोसा। और ये दृढ़ होना चाहिए, दृढ़ भरोसा। ये भक्ति संप्रदाय में जो वल्लभाचार्य है ना, उसकी ये विचारधारा। अगर स्मरण आएगा तो नाम लेना उचित होता है। उसकी ये परंपरा है वल्लभाचार्य, जिसने मधुराष्टकम लिखा। हाँ, उसके बारे में एक दिन हम मनाते हैं, आध्यात्मिक पथ के जो है ना, वो एक दिन मनाते हैं जिस दिन वल्लभाचार्य स्वर्ग के आरोहण करने के लिए निकल गए। वो एक खास दिन है उसके चरित्र में। असो तो भरोसा है।
तो मेरी सबको एक आरजू है, विनंती है. आपले 2 वर्ग चालू होते. आता गुरुदक्षिणा मागण्याचा अधिकार आहे ना. आज तुम्ही मला संधी दिली. तर आपला एक वर्ग सोमवारी ठाण्याला चालू होते आणि दुसरा वर्ग आपला खारघरला चालू होते. जे कोणी हे श्रवण करतायत, ऐकतायत, त्यांनी 2 साधक. माझी गुरुदक्षिणा ती आहे. बाकी तुम्ही काय आजकाल ध्यानात ठेवा, गुरुला खायला पहिला बरंच द्यायला राजी आहेत लोक. कपडा लागतात त्याला का पाहिजे ते, पण ही दक्षिणा कोणी देत नाही. मी सगळ्यांना सांगतोय ध्यानात ठेवा की प्रत्येक वर्ग जिथे कुठे आपला वर्ग चालवेल ना तिथे 2 साधक. प्रचार करायला तू फील्ड वरती पाहिजे, सांगोपांगी नाही. जे कोणी आमचे प्रचार करतात, जे कोणी मॉनिटर आहेत ते मेसेज टाकतात, पण कोणी येत नाही. येतो सांगून येत नाही. सेवा आहे ना ही फक्त देह तुला त्याच्यासाठी ते सेवेसाठी दिलाय आणि साधनेसाठी, बाकी कशासाठी नाही दिला. तर प्रचारासाठी देहाची उपस्थिती. 2 साधक नाही. तुला प्रचार जमला 2 साधक आले पाहिजे, तू त्यांना घेऊन ये. आणि हे तुला काहीच नाही जमलं ना तर तू स्वतः येऊन वर्गामध्ये बस, पुन्हा बार बार श्रवण करणार. ये प्रस्थान त्रयी है, गुरु का सिमरन, गुरु का गाना और गुरु को श्रवण करना, जिससे सत्य प्रेम और करुणा हमें प्राप्त होती है. ही प्राप्त से प्राप्ति है, अप्राप्त से नहीं. ही प्राप्त हम मूल में है लेकिन हमें पता नहीं. वो पता हमने गुरु ने दिया, वो मालूमात हमें गुरु ने दी. तो बहुत कुछ कहना रह गया है, फिर भी आज के शुभ दिन के ऊपर इनफ फॉर टुडे. शेष फिर कभी. हरिओम. नमस्कार गुरुजी. नमस्कार. छान वाटलं तुम्ही आलात. आमची विनंती मान्य केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या आपण कोण टीमला. बोलताय? सुजाता जडे. अच्छा ठीक आहे. पुण्यावरून. ओके. तुम्ही तुमचा फीडबॅक देऊ शकतात. ज्यांना कोणाला फीडबॅक द्यायचा ना त्यांनी द्या. आणि जास्तीत जास्त लोकांना सांगा तुम्ही. निवेदन. गुरुजी नमस्कार. हरिओम. 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 हा नाही, खूप छान. आज एकदम मस्त वाटलं. बऱ्याच सत्रानंतर आज तुमचं श्रवण करण्याची संधी मिळाली. खूप खूप छान वाटलं. धन्यवाद. कविता दुबईची? नाही, सिंगापूर. सिंगापूर. हा. नाही तर म्हटलं आता दुबईला बरंच टेम्परेचर वाढलं ना, 62 झालं. हो. ठीक आहे. पण एकदम मस्त. तुम्ही संकल्प करा. मी तुम्हाला पहिले सांगितलं, तुम्ही संकल्प करा तुमच्या तिथे परदेशामध्ये वर्ग झाला पाहिजे. आपण क्रॅश कोर्स करूया विदिन अ वीक. खूप सुंदर. रेसिडेन्शियल. हरिओम. हरिओम. धन्यवाद. नमस्कार गुरुजी. नमस्कार. प्रसाद देव. आपलं नाव? प्रसाद देव, चिंचवडवरून बोलतोय गुरुजी. अरे बापरे, तुझा पत्ता काय? येऊन प्रत्यक्षात भेटतो तुम्हाला. हा, तुम्हाला येऊन प्रत्यक्षात भेटतो. तू तिकडे हो. आता इकडे येणारच नाही तू? नाही, येईन मी. आहे, घर आहे. मी येऊन भेटतो तुम्हाला. नाही ना, तिकडे तू वर्ग चालू कर. चल चिंचवडला. ठीक आहे. इथून तुम्हाला संकल्प कर, गुरुपौर्णिमेचा संकल्प कर. हो. ओके. हरिओम. हरिओम गुरुजी. प्रवीण पावडे बोलतोय गुरुजी. प्रवीण पावडे. ऐरोलीच्या वर्गामध्ये प्राथमिक वर्ग केलेला, नंतर आपला ठाण्याला प्रगत वर्ग केलेला. आता सध्या दुबईमध्ये आहे आणि प्रगत वर्ग पूर्ण नाही करू शकलो कारण सिंगापूर, नंतर दुबई, नंतर इजिप्त, नंतर पुन्हा आता दुबईमध्ये आहे. पण खूप वर्षानंतर पुन्हा एकदा ऐकायला, श्रवण करायला मिळालं. खूप आनंद झाला गुरुजी. हा, दुबईला सध्या वातावरण कसं आहे आता? खूप गरम आहे आणि आर्द्रता खूप आहे वातावरणामध्ये. त्यामुळे घाम आणि ते बाहेर जाणं. श्वसन प्रकार करा. हो. रोज प्राणायाम करा, ओंकार करा. अगदी नित्य नियमाने चालू आहे गुरुजी. आणि तीच म्हणजे जीवनाचं स्पिरिट तेच आहे की सकाळी उठल्यानंतर पाणी पिणं. दुबईला पण महाराष्ट्रीयन लोक बरेच आहेत.
खूप पण तुम्ही खूप खूप आहे. संकल्प केला पाहिजे, भरपूर आहेत. अहो साधे म्हणजे कधी कधी आम्ही डिसअपॉइंट होतो, नाही असं नाही, आम्ही तुमच्यासारखे आहोत ना. अहो साधे त्यांनी ते ह्याच्यामध्ये सोनी टीव्हीवरती लागतात ना लिटिल चॅम्प, किंवा ते संगीताचा कार्यक्रम लागतो, ते लोक जातात परदेशामध्ये, कुठे कुठे फिरतात, आणि आपले अध्यात्म तिकडे जात नाही. बाकीचे सगळे प्रोग्राम होतात, इतर पण प्रोग्राम होतात, पण हा का नाही होत प्रोग्राम? आपली नेमणूक त्याच्यासाठी. आपण आपण जर का हा संकल्प केला ना, तर ह्याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे ना, सगळ्यांना गरज आहे. अगदी 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 गुरुजी. हा, वेळ लागेल, पण हरि संकल्प करा मनामध्ये. नक्की नक्की गुरुजी. धन्यवाद हा. गुरुजी. हरिओम. हरिओम हरिओम. गुरुजी एंड करूया ना मीटिंग. हा, ऍज यू विश. हरिओम. आता लोक बोलत होते म्हणून. हा, हरिओम. नाही झालं ना, आहे का कोणाला बोलायचंय का? फोनवर पण बोलू हरिओम शकता गुरुजी. गुरुजींशी तुम्ही, 11 ते 1 या वेळेत कोणी कॉल करून बोलू शकता. हा, नाही तर इथेच तुम्ही, तुम्हाला काय सांगा तर ते निवेदन रिटर्न मध्ये द्या ना, म्हणजे बाकीच्यांना हा, पण समजेल. लेखी द्या, व्हॉट्सअप करा, व्हिडिओ पाठवा तुमची, तुम्हाला जे काही बोलायचंय ते. बरेच माध्यम आहेत आपल्याकडे आता आपले फिलिंग्स कम्युनिकेट करण्यासाठी. बोलताय का कोणी? एंड करू मीटिंग ही. हरिओम गुरुजी. हरिओम. संध्या आपलं विस्पुते नाव? बोलते. संध्या विस्पुते बोलतेस. विस्पुते. हा, कुठे खारघर. राहता? खारघर खारघरला. हा. अच्छा अच्छा. हा, आता आपला खारघरला वर्ग छान चालू वाटलं. होते 28 तारखेला. ताई व्हिडिओ ऑन करा ना तुमची, व्हिडिओ दिसत नाहीये. व्हिडिओ ऑन आहे मॅडम. दिसत नाहीये मला. खारघरला व्हिडिओ. आपला 28 तारखेला वर्ग चालू होते, तिथे या लोकांना घेऊन या, तुम्ही स्वतः पण या. हो हो हो, चालेल चालेल. हा, आणि भेटू खूप आपण तिकडे, दिवसाने तुमचे शब्द प्रत्यक्ष कानावर दर्शन होईल आपलं. हा, छान वाटलं खूप. ओके. नमस्कार. हरिओम. नमस्कार. भेटूया आपण 28 तारखेला. नक्की नक्की भेटूया. हो हो आणखीन 4 लोकांना घेऊन या बरोबर. हो 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 हो. एकटे येऊ नका. हा, नाही. हा गुरुचा संकल्प आहे, माझा नाही आहे. हो, गुरुचा हो, संकल्प, त्याला भागवत संकल्प म्हटलाय, हो हो तो हो. होणार. तुमचे आशीर्वाद. हरिओम हरिओम. हरिओम. बहुत ज्यादा है, पाऊस गारठा पण झालाय ना. एंड करू का गुरुजी? कोणी नाही हा बोलत? कर. हो हो, ओके.